दरम्यान साम टीव्हीनंच शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीची बातमी सर्वांसमोर आणलेली होती। सामच्या टीमनं कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन सर्व प्रकार उघडकीस आणलाय। आमचा प्रतिनिधी मालेगाव आणि चांदवडमधील सेंटरवर गेला असता सेंटर चालकानं त्याच्याकडून 1 रुपये पीक विम्यासाठी 50 ते 100 रुपयांची मागणी केली आणि ही बातमी लावून धरल्यानंतर आता कृषी मंत्र्यांनी सदर केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि खाते उतारा। एक रुपयात पीक विमा आहे त्याचे हे काढलं जातं का? हा फॉर्म भरला। काय काय लागेल त्याच्यासाठी? आधार कार्ड, बँकेचं पासबुक, हां आणि किती पैसे लागतील? 100 रुपये। 100 रुपये पण ते 1 रुपयामध्ये आहे का? हा ना, मग त्याला पहिले तुम्ही पैसे भरायचे ना, गव्हर्नमेंट चार्जेस ते नाही, त्याला 1 रुपये भरायला तुम्हाला। हां का? फॉर्म भरायचे 80 रुपये, म्हणजे फॉर्म भरायचे 80 रुपये। ठीक आहे, ओके, थँक्यू। वडिलांचं पीक विम्याचं काढायचं आहे। कोणत्या गावचं? ते इथले भेंडी वरवंडी। उतारा लागेल, सातबारा खाते उतारा लागेल, हां, आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि खाते उतारा। उतारा लागेलच का? खर्च बघावं लागेल ते नेमकी चालतं ते। खर्च किती? हां, खर्च 50। नाही, लुटारूंचं सरकार आहे। दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, या सरकारची भूमिका आहे। 1 रुपयामध्ये काढायचं आणि फॉर्म भरायसाठी 100 रुपये घ्यायचे, तर 100 रुपये जर फॉर्म भरायसाठी झालं तर मग 101 रुपये म्हणा। पण हे बनवाबनवी करायची, काहीतरी दाखवायचा आणि शेतकऱ्यांना फसवायचा, हा उद्योग राजरोसपणे सुरू आहे।